रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा डिजिटल वर्कर डायरेक्ट तुमच्या घरी। आज सकाळी लवकर उठलो बघा, बघितल्यावर काय तर खालती वाटपच चालू होतं बघा। लवकर फलटणमधली बी लोक भरपूर काय काय वाटप करतात बघा। मामाचा पोरगा म्हटला इकडनं घराच्या समोरनच पालखी जाते म्हटल्यावर मग काय जरा झूम मारलो बघा। भैया म्हटला आम्ही पण दरवर्षी वाटप करतो, यावर्षी त्यांनी चिवडा देत होते बघा। भैया बघा आमचा कसं एकदम थाटात थांबलाय तिथं वाटत। मग काय दररोज खात होतो, आज वाटायचं पण संधी भेटलं बघा। असलं पुण्य कोणाला भेटत नाही बघा। मग जरा पुण्याचं काम केलं बघा। हे काल मी गेलेलो इकडं बाजूला व्हिडिओ चालू आहे बघा। कालचा व्हिडिओ बघा कायच नव्हता आणि आज बघा की सगळं गच भरलेलं, म्हणजे आजूबाजूला काय असं जागाच नव्हती बघा। गाडी कसं तर करून घातलो बघा आतमध्ये आम्ही। त्याच्या पोराला म्हटलो मला आज आरती बघायचं आहे म्हटल्यावर बरोबर टायमात घेऊन गेला बघा। पालखी आतमध्ये जातच होती आणि असं मधी सर्कलमध्ये पालखी बसते बघा। पालखी बसते आणि एक चोपदार असं काठी उचलला की नाही पूर्ण सगळं शांतच होतं। शांत म्हणजे काय हो, एक सुई पडली तर एवढा आवाज येतोय बघा, असलं शांत होतंय बघा। मग काय मस्तपैकी आरती बघितलो, एकदम हजार लोक आरती म्हणताना कसं वाटत असणार हो, अंगावर काटा येतंय हो। म्हणजे असं काय तुम्ही विचारच करत नाही बघा। एकदा तर वारी करताना तुम्ही ही आरती बघा म्हणजे कळतंय तुम्हाला। लोक बघा हो फक्त किती गोळा होते। याच्यानंतर म्हणजे काय शॉट झालं सांगा, आमची गाडी कुठं लावलेलो आम्हाला गाडीच भेटत नव्हती बघा। 1 तास तर आम्ही गाडी सुटकत होतो, असली गर्दी होती बघा। मग काय गाडी भेटली, मग घरी जात होतो। घरी जाताना असं नदीवरनं मस्त व्ह्यू होतो बघा। ते व्ह्यू काढायला गेलो, खरं लेट झालं। मग काय घरी आलो, घरी आल्यावर बघा की आमचा आज्जू मामा कसं करताय बघा। एक लाईक दे म्हटल्यावर असं बंदूकच मारायचं हे ट्राय करायला बघा। असेच वारीचे ब्लॉग बघायला माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा। आणि जर तुम्ही फॉलो केला नाही की नाही मग काय आज्जू मामाला पाठवतो बघा तुमच्या घरी, चॅनलला फॉलो करायला माझ्या।